नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे सर यांच्याशी याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्ते. जागतिक क्षयरोग दिन आहे आज. हो. तर मला काय सांगाल की काय लक्षणं असतात आणि काय काळजी घेतली पाहिजे? नमस्कार. आज जागतिक क्षयरोग दिन आहे. आपण 24 मार्च रोजी हा साजरा करतो. तर क्षयरोग आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्षयरोगामुळे भारतामध्ये प्रमाण फार जास्त आहे. त्याची लक्षणं आपण बघितली तर 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ चालणारा खोकला, विथ बेडका सहित एक्सपेक्टोरेशन आपण त्याला म्हणतो, म्हणजे बेडका सहित खोकला, संध्याकाळी ताप येणे, भूक मंदावणे, ह्या गोष्टी होत असतात आणि ह्या गोष्टी शक्यतो जाणवत नसल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि नंतर ज्यावेळेस हा आजार बळावतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं आणि मग क्षयरोगापासून त्यामुळं प्रसंगी मृत्यू सुद्धा संभवतो. सर क्षयरोग डिटेक्ट झाल्यास काय काळजी घेतली पाहिजे? क्षयरोगासाठी आपल्याला सर्वप्रथम थुंकी तपासणी करून घ्यावी लागते. त्याचबरोबर कधी कधी गरज असली तरी एक्सरे तपासणी पण आता आपण सुरू केलेली आहे. आणि या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्याकडं थुंकी तपासणी असेल किंवा एक्सरे तपासणी असेल किंवा आधुनिक तपासणी असतील, त्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरती किंवा गाव पातळीवर सुद्धा आपण उपलब्ध करून द्यायचा शासनाने प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तात्काळ तपासणी करून घेणे, जेणेकरून लवकरात लवकर निदान होईल आणि त्याच्यावरती योग्य उपचार सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळं आणि हे सर्व गोष्टी मोफत मिळतात. त्यामुळं कुणीही अंगावरती कुठलेही लक्षणं न काढता तात्काळ आपल्या जवळच्या उपकेंद्र असेल, आरोग्य केंद्र असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल, या ठिकाणी जाऊन आपल्या आजाराचं निदान करून घ्यावं आणि त्याच्यावरती योग्य उपचार करून घ्यावे. सर शासनाच्या वतीने किंवा जिल्हा परिषद असेल किंवा आरोग्य केंद्र यांच्या वतीने काय आता सध्या कार्यक्रम वगैरे राबवला जातोय का? सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र शासनाचा 100 days म्हणजे 100 दिवस हा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत 100 दिवसाचा प्रोग्राम आखून दिलेला आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षयरोगाविषयी जनजागृतीपर कार्यक्रम. त्याचबरोबर क्षयरोगाचं लवकरात लवकर निदान करण्यासाठी गाव पातळीवर सुद्धा आपण एक्सरेची व्हॅन उपलब्ध करून देतो. थुंकी दमा तपासणी गाव पातळी घरोघरी जाऊन करतो. नंतर पेशंटला मोफत उपचार आणि पेशंटला बरे करण्याचं प्रमाण वाढवणे, हे 100 दिवसामध्ये आपण टार्गेट केलं आहे. त्याचबरोबर जिथं व्हलनरेबल ग्रुप्स म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे किंवा वीटभट्ट्याचे कामगार असतील, स्थलांतरित कामगार असतील किंवा डेन्स म्हणजे एकदम पॉप्युलेशन जास्त गर्दीचं असेल, ह्या ठिकाणी सुद्धा आपण या 100 दिवसामध्ये सर्वेक्षण करून जास्तीत जास्त रुग्ण निदान करून त्यांच्या उपचाराखाली आणण्याचा प्रयत्न 100 दिवसामध्ये करत आहोत. सर क्षयरोगाच्या निमित्ताने तुम्ही माहिती दिली. तर क्षयरोग म्हणजे होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? क्षयरोग होऊ नये म्हणून आपण शक्यतो ज्याची इम्युनिटी कमी आहे, म्हणजे हा रोग आपल्याला, हे जंतू वातावरणामध्ये असतात त्यामुळे ज्याची इम्युनिटी कमी आहे त्यांना हा लगेच आजार होतो. त्यासाठी क्षयरोग, ज्या घरामध्ये क्षयरोगाचे रुग्ण असतील त्यांनी खोकताना रुमाल वापरावा किंवा शिंकताना खोकताना रुमाल वापरावा. लहान मुलांपासून थोडंसं अंतर अंतर ठेवावं, कारण लहान मुलांची इम्युनिटी कमी असते. तसेच वयस्कर लोक, जे ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना डायबिटीस, हायपरटेन्शन, इतर आजार आहेत, अशा लोकांची इम्युनिटी कमी असते. अशा लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावं आणि त्या ठिकाणी आपण मास्क वापरावा. आणि जर खोकला किंवा अशी लक्षणं आढळली तात्काळ आपण त्यावरती तपासणी करून घ्यावी. धन्यवाद सर. क्षयरोगाच्या निमित्ताने म्हणजे संदर्भात तुम्ही खूप छानपैकी माहिती दिली. धन्यवाद.